शुक्रवारी पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले। पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला राज्यसभेचे सदस्य या नात्यानं लोकप्रतिनिधी म्हणून शरद पवार उपस्थित राहणार आहेत। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आणि मधल्या काळात रुग्णालयातील उपचारांमुळे शरद पवार सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते। मात्र मागच्या आठवड्यात शरद पवारांनी सातारमधील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला उपस्थिती दर्शवली होती आणि त्यानंतर आता शरद पवार पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्यानं शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचं मानलं जात आहे। नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। आता ईडी अशोक खरातचा ताबा घेण्याच्या तयारीत आहे। 18 मेला अशोक खरातला विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आलेत। खरातनं उभं केलेलं आर्थिक साम्राज्य आणि त्यामागील मनी लॉन्ड्रिंगचा तपास करण्यासाठी लवकरच ईडी अशोक खरातचा ताबा घेणार असल्याचं समजतंय। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार आहे। आज कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावरच्या याचिकेवर सकाळी 11 वाजता औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे। गेल्या सुनावणीवेळी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनाबाबत सरकारला आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती। मात्र आज अटकपूर्व जामीन मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिल्हा जिहाद प्रकरणानंतर कंपनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय महिला आयोगानं सादर केलेल्या अहवालात पॉश कायद्याचं उल्लंघन झाल्याचं समोर आलंय। कामाच्या ठिकाणी छळ, धर्माचा अवमान या सगळ्या विरोधात तक्रार दाखल करताना कर्मचाऱ्यांमध्ये भीती असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। तसंच कार्यालयातील सीसीटीव्ही कार्यरत नव्हते असंही अहवालात समोर आलंय। राष्ट्रीय महिला आयोगानं हा अहवाल 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केलाय। 18 आणि 19 एप्रिलला महिला आयोगाच्या टीमनं नाशिकला भेट दिली। यावेळी पीडित टीसीएसच्या पॉश अंतर्गत समितीचे सदस्य, पोलीस अधिकारी आणि इतर प्रमुख साक्षीदारांशी संवाद साधण्यात आला आणि त्याद्वारे हा अहवाल तयार करण्यात आला। नाशिक धर्मांतर प्रकरणात गुन्हा दाखल असलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या अतिक्रमण नोटीसी विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे। पालिकेने दिलेली 3 दिवसांची नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा करत कारवाईला स्थगिती देण्याची आणि उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे। पालिकेचा बुलडोझर चालण्यापूर्वीच हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानं आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नाशिक धर्मांतर प्रकरणात मतीन पटेल यांच्यावर फरार झालेल्या निदा खानला आश्रय दिल्याचा ठपका आहे। दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची आज टीसीएस प्रकरणी नाशिकमध्ये दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। या प्रकरणाद्वारे द्वेषाचं राजकारण केलं जात असल्याचा अबू आझमी यांचा आरोप आहे। 3 मे रोजी देशभरात झालेल्या नीट परीक्षेचा पेपर आधीच फुटल्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे। राजस्थानमध्ये अनेक विद्यार्थ्यांकडे हस्तलिखित प्रश्नपत्रिका आढळून आल्यानं त्यातील अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचा दावा करण्यात आला। या प्रकरणी 13 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून 720 गुणांच्या परीक्षेतील तब्बल 600 गुणांचे प्रश्न परीक्षेच्या 2 दिवस आधीच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। यामध्ये सीकरमधील एका कोचिंग इन्स्टिट्यूटशी संबंधित करिअर काउन्सिलरचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। राहुल गांधी यासंबंधी नेमकं काय म्हणालेत पाहूया। नीट आता परीक्षा राहिलेली नाही, लिलाव बंदी आहे। विद्यार्थी वर्षभर मेहनत घेतात आणि एका रात्रीत त्यांच्या भविष्याचा बाजार मांडला जातो। गेल्या 10 वर्षात पेपर फुटीच्या 89 घटना घडल्या आणि 48 वेळा परीक्षा पुन्हा घ्यावी लागली। प्रत्येक वेळी आश्वासनं दिली जातात आणि नंतर पुन्हा शांतता पसरते। मुंबईतील 827 इमारती अतिधोकादायक तर 18,072 इमारती धोकादायक आहेत। पावसाळ्याच्या तोंडावर 9 महापालिकांनी आणि म्हाडानं ही माहिती दिली आहे। तर इमारतींच्या गळत्या छपरांखाली लाखो जीव मुठीत घेऊन राहत आहेत। मात्र याचा यंत्रणांना सोयरसूतक नाही। केवळ कागदी घोडे नाचवून आणि इमारत रिकाम्या करण्याच्या नोटिसा चिकटवून यंत्रणा आपली जबाबदारी झटकून मोकळ्या होतात। लाखो रहिवाशांचा जीव असा टांगणीला लागलेला असताना सरकारी यंत्रणा आणि पालिका प्रशासन केवळ बळी जाण्याची वाट पाहणार का? या रहिवाशांच्या पर्यायी घरांची व्यवस्था कोणी, कुठे आणि कशी करायची असे सवाल उपस्थित होतात।
मीरा रोडच्या लोढा रोड परिसरात फेरीवाल्यांची दादागिरी वाढत असल्याचं चित्र समोर आलंय। एका वाहन चालकाला फेरीवाल्यांकडून घेराव घालून शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची घटना रविवारी घडली। या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर काल मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांवरती अगदी थातूरमातूर कारवाई करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। भाईंदर पूर्व इथे राहणारे एक नागरिक मीरा रोडच्या लोढा रोडवरच्या बाणेघर गल्लीच्या वळणावर पत्ता विचारण्यासाठी काही काळ उभे राहिले होते। त्यांनी वाहन उभं केलं होतं। फेरीवाल्यांनी आक्रमक भूमिका घेत शिवीगाळ सुरू केली। काही महिला फेरीवाल्यांनीही वाहन हटवण्याबाबत धमकी दिल्याचं सांगितलं जात आहे। हा संपूर्ण प्रकार पाहून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। फुटपाथ, बस स्टॉप आणि रस्त्यांवर थेट फेरीवाल्यांनी कब्जा केल्यानं रुंद रस्त्यांवर नागरिकांना केवळ 10 ते 15 फूट जागाच वापरण्यासाठी उपलब्ध राहत असल्याचं चित्र आहे। रोड पे रुका, बीच पे आए रोड बीच में रोड एक सा फोटो हम लोग मत चल फोटो है, चल कैसे डर जाए जब से फोटो से लेके चल भाग कैसे। This is their gang. हिंगोलीतून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद महामार्गावर भेगा पडल्यात। चोंढी ते वसमत फाटा दरम्यान रस्त्यावरती 100 मीटर अंतरावर 3 ते 4 सेंटीमीटरच्या रुंदीच्या भेगा पडल्यात। त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे। रस्त्यावर पडलेल्या भेगांमध्ये मोटरसायकलींचे टायर अडकून अपघात होत आहेत। मागच्या एका वर्षात हिंगोली जिल्ह्यातील महामार्गांवर 333 अपघात झाले असून त्यामध्ये 209 जणांचा मृत्यू झालाय। तर गेल्या 4 वर्षात 1019 अपघातांमध्ये 679 जणांना जीव गमवावा लागला असून 447 जण कायमचे अपंग झाले। विशेष म्हणजे सर्वाधिक अपघात हे मोटरसायकल स्वारांचे झाल्याचंही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। शासनाच्या वतीने प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते निर्माण करण्यात आले आहेत, परंतु या रस्त्याची अवस्था ही अत्यंत दयनीय झालेली आहे। कारण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेलं आहे। मी सध्या छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद या महामार्गावर आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या बोराळा गावाच्या शिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय रस्त्यावरच्या ह्या भेगा मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर भेगा पडल्या आहेत। अगदी 3 ते 4 इंच इतक्या रुंदीच्या ह्या भेगा आहेत। त्यामुळं एका दुचाकीचं चाक थेट या भेगामध्ये घुसू शकतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होऊ शकतं। बरं, ह्या भेगा याच महामार्गावर आहेत का, तर असंही नाहीये। हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या अनेक महामार्गावरची जी अवस्था आहे ती अशीच अवस्था आहे। प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये मागील वर्षभरामध्ये 333 अपघात झालेले आहेत। यामध्ये 209 जणांचा मृत्यू झाला आहे। तर मागील 4 वर्षाची आकडेवारी काढली असता हिंगोली जिल्ह्यामध्ये 1019 अपघात झाले असून या अपघातामध्ये 679 जणांचा मृत्यू झाला आहे। तर 447 जणांना जे ते कायमचं अपंगत्व आलेलं आहे। ही आकडेवारी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली असून ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे। कारण मोठ्या प्रमाणामध्ये या भेगांच्या माध्यमातून अपघात होऊन नागरिकांना जे ते इजा पोहोचताना पाहायला मिळते। सर्वाधिक अपघात हे मोटरसायकलचे झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि मोटरसायकलचे अपघात होण्याचं कारण ह्या रस्त्याला पडलेल्या भेगा। यामुळं रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे। तर दुसरीकडे प्रशासनाच्या वतीनं सुद्धा अपघात टाळले जावेत यासाठी हेल्मेट सक्ती यासह नियमांचं पालन करावं यासाठी महामार्ग पोलीस सुद्धा जागोजागी तैनात करण्यात आले। तर माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार आणि पुण्याचे माजी उपमहापौर अभय छाजेड यांच्या कारला अपघात झालाय। अभय छाजेड यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। पिरंगुट इथून पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाल्याचं कळतंय। चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडावर आदळली आहे। वाढत्या उन्हाचा फटका आता थेट गृहिणींच्या स्वयंपाकघराला बसणारे। कडक तापमानामुळे भाजीपाल्यांचं उत्पादन घटल्यानं मुंबई बाजार समितीमध्ये आवक कमी झाली आहे। तर बाजारभाव झपाट्यानं वाढू लागलेत। फरसबीचे दर किरकोळ बाजारामध्ये 250 रुपये किलोपर्यंत पोहोचलेत, तर कोथिंबीरीची जुडी 50 रुपयांना मिळतीये। मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्यानं दरवाढीचा परिणाम दिसून येतोय। उष्णतेमुळे भाजीपाला लवकर खराब होत असल्यानं व्यापाऱ्यांनाही अतिरिक्त तोटा सहन करावा लागतोय।
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीनं अनुदान द्या, सोबतच पर्यायी पीक धोरण राबवा, असं राणा जगजितसिंग पाटलांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. हवामानातील बदल आणि कोसळलेल्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात अनुदान देऊन प्रश्न सुटणार नाही. दीर्घकालीन उपायाची गरज आहे. मुख्यमंत्र्यांकडे पत्रातून भाजप आमदार यांनी मागणी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नेपियर गवत आणि इतर जैव ऊर्जा पिकांकडे वळण्यासाठी स्वतंत्र पीक विविधीकरण योजना राबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. नेपियर गवतातून जैववायू निर्मिती शक्य आहे. पशुखाद्य म्हणूनही मागणी आहे. त्यामुळे सीबीजी प्रकल्पांशी संलग्न करार मॉडेल विकसित केल्यावर शेतकऱ्यांना फायदा होईल, असं या पत्रात त्यांनी म्हटलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.